पुढची बातमी राजकीय वर्तुळातून। शिंदेगडाचे मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक मिश्किल टोला लगावलाय। कॅबिनेटमध्ये कोणताही प्रस्ताव आला की त्यावर पैशांची रक्कम लिहिलेली नसेल तर प्रस्ताव मंजूर होतो आणि पैशांची रक्कम लिहिलेली असेल तर प्रस्ताव नामंजूर होतो, अशी टीका शिरसाटांनी केली आहे। तुम्ही आम्हाला इकडे येऊन शिवा का देता? म्हणून इतकं सुंदर कार्यालय जे अधीक्षकाचं होतं त्या ठिकाणी, आणि तो पाहून आता माझ्या मनात सुद्धा काही यायला लागलं की दादाकडे आज काय मागितलं पाहिजे। दादा तसा मोठ्या मनाचा माणूस आहे, चिंता करू नका। बोलताना हळूच कोणताही विषय आला तर त्याच्यात फक्त पैसे कुठे लिहिलेत की ते पाहतात। पैसे दिसले नाही लिहिले तो विषय मंजूर, पैसे जिथे लिहिलेले असले की पैसे दिसले नाही लिहिले तो विषय मंजूर, पैसे जिथे लिहिलेले असले की दादानी उपस्थित केली म्हणून समजाच। तुम्ही पाहत असाल, तुम्हाला सुद्धा मी माहिती दिलेली आहे, ज्या शहरामध्ये जवळपास 5,000 अतिक्रमण आम्ही काढले, 5,000। काही लोकांना निश्चित त्याचा त्रास झाला, परंतु आम्हाला शहर चांगलं करायचं आणि पैसे आणायला आम्ही सगळे रती महारथी बसलेलो आहेत आणि दादा हमारे साथ है, तो चिंता की कोई बात नहीं है। या हिशोबाने आम्ही सगळे अतिक्रमण पाडले। दादा गणरायांना मी हात जोडून विनंती करतो, गणरायांनी बाप्पा दादाच्या कानात हळूच सांग, आम्हाला 1,000 कोटी रुपये तरी दे।